हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि सिलेबस माझं थोडंसं पेंडिंग राहिल्यामुळे मी तुम्हाला आज PPT तयार न करता डायरेक्ट बुकमधूनच व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवत आहे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपण पुन्हा न्यू टर्मला सुरुवात करू त्यावेळेस मी तुम्हाला PPTमधूनच टीचिंग करणार आहे. तर आज आपण बुकमधूनच डायरेक्ट पाहूया. तर या ठिकाणी तुमचा जो पुढचा लेसन आहे, लेसन नंबर 14, अ लेसन फॉर ऑल, म्हणजे सगळ्यांसाठी लेसन म्हणजे शिकवण किंवा सगळ्यांसाठी काहीतरी मोरल, सगळ्यांसाठी काहीतरी शिकवण या लेसनमधून आपल्याला मिळते आहे. आणि ती शिकवण काय आहे, काय आपल्याला नक्की या लेसनमध्ये शिकवण मिळालेली आहे, छोट्या मुलांच्या वागणुकीतून ॲनिमल्सने आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी काहीतरी शिकवलेलं आहे. आता ते काय शिकवलेलं आहे हे आपण पूर्ण लेसनमध्येच पाहूया. हा एक कन्व्हर्सेशन टाईप लेसन आहे. या लेसनमध्ये बरेचसे कॅरेक्टर्स आहे, ड्रामा आहे हा. आणि हा ड्रामा तुम्ही शाळेमध्ये देखील बऱ्याच वेळा काय करू शकता, तुमच्याकडे जर कधी गॅदरिंग वगैरे असेल तर तुम्हाला जर एखादं नाटक प्ले बसवायचं असेल तर तुम्ही हा ड्रामा अतिशय सुंदर प्रकारे बसवू शकता. तर हा एक ड्रामा आहे आणि तो ड्रामा कशा प्रकारे, या ड्रामामधून ॲनिमल्सने आपल्याला जो काही संदेश दिलेला आहे, जो काही लेसन शिकवलेला आहे तो आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की या लेसनमधले असणारे कॅरेक्टर्समध्ये पहिला आहे एक न्यूजपेपर बॉय, मिल्कमॅन, हॉकर, स्कूल बस ड्रायव्हर, डॉक्टर सावंत, मिसेस पटेल अ हाऊसवाईफ, मिस्टर देसाई अ बिझनेसमॅन, मेयर ऑफ द टाउन, मिसेस जोशी अ हाऊसवाईफ, निधी अँड मधू, मिसेस जोशीज डॉटर, स्कूल गोईंग गर्ल. आणि ॲनिमल्स आहे रॅबिट, डिअर, पिकॉक, स्क्विरल, बियर, बर्ड अँड टॉर्टाईज. आता बघा, सुरुवातीलाच काय दाखवलेलं आहे, अ सिटी स्ट्रीट अर्ली इन द मॉर्निंग. माझ्या बुकमध्ये जरी छोटंसं दिसत असेल, तुमचं बुक आहे, टेक आउट युअर बुक्स अँड सी पेज नंबर 33. अ सिटी स्ट्रीट अर्ली इन द मॉर्निंग. सकाळची वेळ आहे, शहरातला रस्ता दाखवला आहे. सकाळच्या वेळेस शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळी लोक देखील जसं गावाकडे लवकर उठतात त्याप्रमाणे तिथली लोक देखील लवकर उठून आपापल्या कामाला जाण्यासाठी ज्या बस किंवा ट्रेन आहे त्या पकडण्याची त्यांना खूप घाई असते. आणि मग सकाळच्या वेळेसचं त्या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. अ सिटी स्ट्रीट इज लिटर विथ प्लॅस्टिक बॅग्स. सकाळीच शहरातला जो रस्ता आहे तो शहरातला रस्ता पूर्णपणे लिटर्ड विथ प्लॅस्टिक बॅग. लिटर विथ म्हणजे भरून जाणे, गच्च भरलेला आहे. कशाने? प्लॅस्टिक बॅग्सने. आपण जर जसं पाहिलं तर शहरात सगळीकडे बऱ्याच प्रमाणामध्ये स्वच्छता असते. पण आजचा जो आपला लेसन आहे त्या लेसनमध्ये असं दाखवलेलं आहे की जो शहरातला रस्ता आहे तो पूर्णपणे सगळीकडे प्लॅस्टिक बॅग्स भरलेल्या आहेत, प्लॅस्टिक बॅग पसरलेल्या आहेत रस्त्यावर. कार्टन्स म्हणजे खोके, पुठ्ठे फेकून दिलेले आहेत. टीन्स, डबे पडलेले आहेत. कॅन्स, रिकामे कॅन्स पडलेले आहेत. काचेचे तुकडे, ब्रोकन ग्लासेस पडलेले आहेत. ओल्ड टायर्स कोणीतरी फेकलेले आहेत. वेस्ट पेपर बॉल्स, वेस्ट जे पेपर झालेले असतात त्याचे बॉल्स करून रस्त्यावर सगळीकडे फेकून दिले आहे. बॅग्स अँड अदर गार्बेज, म्हणजे रस्त्यावर सगळीकडे कचरा लोकांना पाहायला मिळत आहे. तर असा हा शहरातला रस्ता एके दिवशी सकाळीच पूर्णपणे कचऱ्याने भरलेल्या लोकांना पाहायला मिळाला. एंटर मिस्टर देसाई. आणि तेवढ्यात मिस्टर देसाई त्या ठिकाणी स्टेजवरती एंट्री करतात. आणि त्या आल्यानंतर मिस्टर देसाई म्हणतात ते लुकिंग आउट इन टू द डिस्टन्स, थोड्या लांब अंतरावर बघून ते म्हणतात, व्हाय हॅजंट अ न्यूजपेपर बीन डिलिव्हर ऑन टाईम टुडे. आज काय झालं आहे, इतका उशीर झाला, न्यूजपेपरवाला बॉय कसा काय आला नाही बरं अजून. सकाळी न्यूजपेपरवाली जी मुलं आहेत ती सकाळी साधारणतः 5-5:30च्या दरम्यान सगळ्या लोकांच्या घरामध्ये न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. तर या ठिकाणी देखील हा जो लेसनमध्ये दाखवलेला आहे की सकाळचा वेळ आहे, रस्त्यावर सगळीकडे कचरा पसरलेला आहे. कुणालाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुणालाही अजूनही गावातल्या लोकांना कळलेलं नाही आहे, शहरातल्या लोकांना, की रस्त्यावर सगळीकडे कचरा पसरलेला आहे. सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे घरामध्ये. आणि त्याच वेळेस मिस्टर देसाई म्हणतात की बराच वेळ झाला आहे, कुणाची तरी वाट पाहतात ते. आणि ते म्हणतात की बराच वेळ झाला, आज खूप वेळ झाला, न्यूजपेपरवाला कसा आला नाही अजून. इट्स 9 o'clock. आता तर 9 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट टाईम टू लिव्ह माय फॉर ऑफिस. माझी आता ऑफिसला जाण्याची वेळ देखील झालेली आहे. लेट्स मी आस्क द पटेल्स इफ दे हॅव रिसिव्ड देअर कॉपी. मी जरा शेजारच्या घरामध्ये जे पटेल राहतात त्यांना विचारून येतो की त्यांना त्यांच्या न्यूजपेपरवाल्यांनी न्यूजपेपर दिलेला आहे का. कदाचित त्यांच्याकडे दिला असेल, आपल्याकडे द्यायचा विसरून गेला असेल. मी जरा शेजारी जाऊन विचारून येतो. गोज इन टू विंग्स अँड रिटर्न विथ मिसेस पटेल. आणि ते काय करतात,
विंग असतात, म्हणजे शहरामध्ये ए विंग, बी विंग, आपल्याकडे पण बऱ्याच वेळा ए विंग, बी विंग असतात. म्हणून ते त्या शेजारी पटेल जे राहतात त्यांच्या इथे जातात अँड रिटर्न्स विथ मिसेस पटेल, आणि मिसेस पटेलांसोबत परत येतात. मिसेस पटेल म्हणतात, नो मिस्टर देसाई, द न्यूजपेपर बॉय हॅझंट डिलिवर्ड द पेपर ॲज इट. मिसेस पटेलला ते विचारतात, का हो तुमचा पेपरवाला आला का, पेपर पाठवला का त्याने आज. त्यावर मिसेस पटेल म्हणतात, नाही हो, आज तर न्यूजपेपरवाला आलाच नाही, आम्हाला देखील न्यूजपेपर मिळालेला नाही. नॉर हॅज अवर मिल्कमॅन टर्न अप, आणि आमचा तर दूधवाला देखील अजून आलेला नाही. मिस्टर पटेल इज ग्रम्पी. मिस्टर पटेलांना तर केव्हाची भूक लागली आहे, खूप आदळआपट करतायत त्याच्यामुळे. ही इज वेटिंग फॉर हिज मॉर्निंग कप ऑफ टी. केव्हाची ते सकाळच्या त्यांच्या चहाची वाट पाहत आहे. दूधवाला न आल्यामुळे आमचा अजून चहा देखील झालेला नाही. मिस्टर देसाई, व्हेरी स्ट्रेंज अँड लुक द स्टेट इज सिम्पली शॉकिंग. आणि त्यांच्यात विचित्रच आहे, आज सगळं काहीतरी विचित्रच घडते. आणि बघा बरं जरा, रस्ता तर बघा कसा झाला आहे, सिम्पली शॉकिंग वाटते सगळं, काहीतरी विचित्रच घटना घडल्यासारखं वाटतं. मिसेस पटेल म्हणतात, माय वर्ड, व्हॉट इज दिस, व्हेअर डिड ऑल दिस लिटर अँड गार्बेज कम फ्रॉम. त्यांच्यात काय आहे हे, काय पाहते मी, कुठून आला असेल बरं हा एवढा सगळा कचरा. आत्ताशी त्या दोघांना गावामध्ये किंवा शहरामध्ये सगळीकडे कचरा जमा झाला आहे, आणि आपला जो आपण ज्या रस्त्यावर राहतोय, ज्या रस्त्यावर आपलं घर आहे त्या ठिकाणी कचरा जमा झालेला आहे, हे त्या दोघांच्या लक्षात येतं. एंटर मिसेस जोशी विथ हर डॉटर्स. तेवढ्यात त्या ठिकाणी मिसेस जोशी त्यांच्या त्या 2 छोट्या मुलींना घेऊन येतात, एक निधी आणि मधू. मिस्टर देसाई म्हणतात, आय रिटर्न रॅदर लेट फ्रॉम द ऑफिस लास्ट नाईट, द स्ट्रीट वॉज बेअर देन. हाऊ डिड ऑल दिस रबिश गॅदर हिअर ओव्हर नाईट. मिस्टर देसाई म्हणतात, अहो कालच मला ऑफिसमधून यायला थोडा उशीर झाला, मी तर काल उशिरा घरी आलो. घरी आल्यानंतर जेव्हा मी रस्त्याने घरी आलो त्यावेळेस मी पाहिलं तर रस्ता पूर्णपणे स्वच्छ होता, आणि अचानक रात्रीतून हा एवढा कचरा जमा झाला कसा काय. सडनली मधू फॉल्स अँड इंज्युअर हर फूट, गिव्ह आउट अ क्राय ऑफ पेन. तेवढ्यात ती त्यांची छोटी मुलगी मधू पडते आणि तिच्या पायाला काहीतरी लागतं आणि ती मोठ्याने रडायला लागते. मधू म्हणते, आऊच आऊच माय फूट, इट्स हार्ड. ती ओरडते, मम्मी माझ्या पायाला लागलं. मिसेस जोशी म्हणतात, ओ डिअर मधू, आर यू ऑल राईट. ओ नो, हर फूट इज ब्लिडिंग सो मच, समबडी हेल्प प्लीज. मिसेस जोशी पळत लागतात मुलीला लागलं म्हणून. त्या तिच्या जवळ जातात, तिला म्हणतात, अगं माझी मधू, लागलं का तुला, बरी आहेस ना तू. बघतात तर तिच्या पायाला खूप लागलेलं असतं आणि तिच्या पायातून रक्त येत असतं. त्यांच्यात कुणीतरी मदत करा, डॉक्टरांना बोलवा कोणतरी, खूप रक्त वाहत आहे. मिसेस पटेल म्हणतात, निधी, रन अँड फेच डॉक्टर मिसेस सावंत, रिक्वेस्ट हर टू कम क्विकली, युअर सिस्टर हॅज कट हरसेल्फ ऑन अ ब्रोकन ग्लास बॉटल. तेवढ्यात मिसेस पटेल त्या ठिकाणी उभ्या असतात, त्या तिला म्हणतात, अगं मधू, निधी, पळ. आणि पळत जाऊन डॉक्टर सावंतला निरोप दे आणि त्यांना म्हणा की तुम्हाला लगेच बोलवलेलं आहे, असेल तशा पटकन या, इथे माझ्या बहिणीला लागलेला आहे आणि तिच्या पायातून असं ओरडायचं नाही बेटा. जा बरे पळत. सॉरी, थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स झाला आहे, पण मी कंटिन्यू करते आहे की त्या ठिकाणी त्या म्हणतात, जा मिसेस सावंतला बोलवून घेऊन ये, रिक्वेस्ट हर कम. त्यांना म्हणा की पटकन या, माझ्या बहिणीच्या पायाला काच लागलेली आहे आणि खूप रक्त येत आहे. मिस्टर देसाई, आय विल गेट सम आईस ॲट वन्स. मिस्टर देसाई म्हणतात, थांबा, तोपर्यंत मी थोडासा बर्फ घेऊन येतो, बर्फाने तिला थोडंसं बरं वाटेल. मिसेस जोशी, माय पुअर चाइल्ड, हाऊ डिड ऑल दिस ब्रोकन ग्लास हॅपन टू बी देअर. त्या रडायला लागतात आणि म्हणतात, माझी मुलगी बिचारी, कोणी टाकले बरं इथे हे काचेचे तुकडे, लागलं ना माझ्या मुलीला. मिसेस पटेल म्हणतात, लुक अराउंड, इट इज नॉट जस्ट ब्रोकन ग्लास. ते म्हणतात, अहो एवढंच नाही, जरा आजूबाजूला बघा तुमच्या, इथे काही फक्त काचेचे तुकडेच नाही आहे, तर सगळा रस्ताच कचऱ्याने भरून गेलेला आहे. मिसेस जोशी, डिअर मी, व्हॉट नॉनसेन्स दिस इज, अनबिलिव्हेबल, वेअर हॅज ऑल दिस रबिश कम फ्रॉम. मिसेस जोशींना चीड येते, ते म्हणतात, ओ नो, काय प्रकार आहे हा सगळा, किती नॉनसेन्स पण आहे, कुणी टाकला असेल बरं हा कचरा इथे. अनबिलिव्हेबल, आश्चर्यकारकच आहे, फार विचित्रच घटना आहे. तेवढ्या डॉक्टर सावंत त्या ठिकाणी निधी डॉक्टर सावंतला घेऊन येते. शी हॅज अ डॉक्टर्स किट, तिच्या हातामध्ये डॉक्टर किट असतं. डॉक्टर सावंत, लेट मी सी द वाउंड. डॉक्टर सावंत म्हणतात, सरका बरं, बघू द्या जरा मला कुठे लागलं आहे तिला. मिस्टर देसाई, हिअर इज अ सम आईस टू स्टॉप द ब्लिडिंग. ते म्हणतात, हा घ्या थोडासा बर्फ, त्याच्यामुळे थोडंसं रक्त थांबेल. डॉक्टर सावंत म्हणतात, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. ते म्हणतात, वा, बरं झालं तुम्ही बर्फ आणला,
गुड, छान. ॲप्लायज आईस ऑन द वाउंड. ते काय करतात, तिच्या त्या लागलेल्या भागावर थोडासा बर्फ लागतात. देअर नाव इट हॅज स्टॉप ब्लिडिंग. आणि मग थोड्या वेळात त्या मुलीच्या पायातलं येणारं रक्त थांबतं. इट इज डीप कट. त्या म्हणतात खूपच खोलवर लागलेलं आहे. आय विल ड्रेस द वाउंड. मला जखमेला काय करावे लागेल, ड्रेसिंग करावे लागेल आणि मग तिला बरं वाटेल. मिसेस जोशी म्हणतात थँक्यू डॉक्टर, सो काइंड ऑफ यू टू कम ॲट वन्स. तुम्ही बरं झालं लवकर आला, नाहीतर माझ्या मुलीच्या पायाचं असंच रक्त वाहत राहिलं असतं. बट आय एम गोइंग टू कंप्लेंट टू द मेयर. पण मी आता शांत बसणार नाही. जो कोणी हा कचरा केलेला आहे त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि आपले जे मेयर आहे म्हणजे शहर प्रमुख, त्या शहर प्रमुखांकडे, त्या मेयरकडे जाऊन आत्ताच्या आत्ता तक्रार करते. यू सीन द रबिश अँड द लिटर ऑन द सीट. त्यांना विचारते तुम्हाला हा रस्त्यावर पडलेला कचरा आणि हा घाणेरडापणा दिसत नाही आहे का? डॉक्टर सावंत म्हणतात ओ इट्स मिस्ट्री. ऑल दिस गार्बेज वॉज नॉट डेअर एस्टरडे अँड नाऊ जस्ट लुक. ते म्हणतात हे तर मज्जाच रहस्यच आहे. काल संध्याकाळी मी आले तर रस्त्यावर काही नव्हतं आणि अचानकपणे एवढा मोठा कचरा जमा झाला कुठून? एंटर न्यूजपेपर बॉय, मिल्कमॅन, हॉकर. तेवढ्या त्या ठिकाणी न्यूजपेपरवाला येतो, मिल्कमॅन येतो, हॉकर म्हणजे भंगार गोळा करणारा माणूस देखील येतो. मिसेस पटेल म्हणतात द मेयर मस्ट नॉट हॅव सीन. ते म्हणतात की मेयर काय करणार आहे याच्यामध्ये? लुक द न्यूजपेपर बॉय. बघा बघा न्यूजपेपरवाला मुलगा आला आहे. ही इज लिम्पिंग अँड द मिल्कमॅन ॲट लास्ट. त्याच्या मागून सुद्धा कोण येत आहे? दूधवाला देखील येत आहे. व्हाय वेअर युअर बायसिकल अँड व्हाय आर यू सो लेट. मिसेस पटेल म्हणतात काय झालं, एवढा लेट का झालं तुम्हाला दोघांना, आणि तुमच्या गाड्या कुठे आहेत? व्हेअर इज युअर बायसिकल. मिल्कमॅन म्हणतो द टायर वॉज पंक्चर. मिल्कमॅन म्हणतो माझ्या सायकलचे तर टायर पंक्चर झालेत. आय हॅड टू कम वॉकिंग ऑल द वे. मला पूर्ण रस्त्याने ह्या दुधाच्या किटल्या घेऊन चालत यावं लागलं. न्यूजपेपर बॉय म्हणतो अँड आय ट्रिप ओव्हर ओल्ड टायर अँड स्पेंड माय फूट. आणि तो म्हणतो की मला तर काय झालं, एका सायकल माझी एका ठिकाणी धडक झाली आणि काय झालं त्याच्यामुळे आय स्प्रेड माय फूट. माझ्या पायामध्ये लचक भरली आहे. इट वॉज क्वाईट डार्क अर्ली धिस मॉर्निंग. सकाळी सकाळी तर खूपच अंधार पडलेला होता. आय डिड नॉट एक्सपेक्ट अँड ओल्ड टायर राईट इन द मिडल ऑफ द रोड. मला वाटलंच नव्हतं की रस्त्यावर एवढा कचरा साठलेला असेल आणि एका टायरमध्ये माझा पाय अडकला आणि माझ्या पायाला जखम झाली, दुखापत झाली. मिस्टर देसाई म्हणतात आय सी समथिंग मस्ट बी डन. ते म्हणतात असं आहे काय, आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे. बस ड्रायव्हर एंटर केअरफुली अवॉइडिंग इट. तेवढ्यात एक बस ड्रायव्हर त्या ठिकाणी कशी बशी बस चालवत त्या अपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी हे सगळेजण उभे असतात त्या ठिकाणी येऊन धडकतो. बस ड्रायव्हर मिसेस जोशी आय एम सॉरी आय कांट ड्राईव्ह द स्कूल बस टुडे. ऑन एव्हरी रोड अँड देअर स्ट्रीट देअर इज अ नथिंग बट लिटर. इट लुक लाईक अन ऑब्स्टॅकल रेस कोर्स. मिसेस जोशींना तो ओरडून सांगतो मिसेस जोशी मला माफ करा, आज काय मी स्कूल बस घेऊन शाळेला जाणार नाही. तुम्ही तुमच्या निधी आणि मधुला शाळेत पाठवू नका. मी काही बस चालू शकत नाही आहे. सगळ्या रस्त्यावर कचराच कचरा पसरलेला आहे. असं वाटतंय की कचऱ्याची शर्यतच लागलेली आहे. कचऱ्याचं खूप मोठं संकट आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. मिसेस जोशी म्हणतात आय नो आय एम गोइंग टू सेंड फॉर द मेयर ॲट वन्स. ही मस्ट सी धिस. अवर चिल्ड्रन आर नॉट सेफ विथ ऑल दिस डेंजरस ब्रोकन ऑब्जेक्ट अराउंड. ते म्हणतात आत्ताच्या आत्ता मला दिसतंय ते सगळं. आत्ताच्या आत्ता मी मेयरकडे जाणार आहे आणि याबद्दल कंप्लेंट करणार आहे. आत्ताच माझ्या मुलीला देखील लागलेलं आहे आणि आपली मुलं एवढ्या सगळ्या घाणेरड्या कचऱ्यामध्ये सेफ नाही आहेत. याच्यामुळे आजार पसरू शकतात, कुणाला लागू शकतं. हॉकर नो वन इज सेफ. लेट्स रिक्वेस्ट द मेयर टू कम अँड सी फॉर हिमसेल्फ. तो म्हणतो इथे कुणीच सेफ नाही आहे. आपण सगळेजण या मेयरला रिक्वेस्ट करू आणि त्यांनाच इथे बोलवून घेऊ आणि त्यांच्याशी काय असेल ते बोलू. मिस्टर देसाई आय विल फेच हिम. ते म्हणतात थांबा, मी त्यांना जाऊन बोलावून आणतो. एंटर अगेन विथ मेयर हिज फ्रिटून. त्या ठिकाणी मिस्टर देसाई येताना मेयरला आपल्या सोबत घेऊन येतात. मेयर ओरडतात एनॉइड, अनबिलिव्हेबल, शॉकिंग, हाऊ डू यू एक्सेप्ट पीपल टू वॉक थ्रू ऑल दिस रबिश. व्हाय डोंट यू ऑल डिस्पोज द गार्बेज प्रॉपरली. मेयरला वाटतं लोकांनीच कचरा केला आहे. मेयर त्यांना येऊन ओरडतो काय आहे हा सगळा प्रकार, किती घाणेरडापणा आहे. तुम्हा सगळ्या लोकांना कळत नाही का कचरा व्यवस्थित डस्टबिनमध्ये नेऊन टाकायचा, गार्बेज व्यवस्थित फेकून द्यायचं म्हणून तिचं डिस्पोजन करायचं. मिस्टर पटेल म्हणतात बट वी डू मिस्टर मेयर, वी गिव्ह अवर गार्बेज टू द गार्बेज कलेक्टर. ते म्हणतात अहो आमचं ऐकून घ्या, आम्ही रोज कचरा व्यवस्थित घंटागाडी आल्यानंतर त्या कचऱ्याच्या गाडीतच टाकतोय. हा कचरा कोणी फेकला इकडे तिकडे ते आम्हाला माहीत नाही. येस डोंट लिटर अवर स्ट्रीट लाईक धिस.
आम्हाला असा घाणेरडा रस्ता चालणार नाही. आम्हाला देखील रस्त्यावर असा कचरा फेकलेला चालत नाही मिस्टर देसाई. और वी टेक इट टू द डम्पिंग ग्राउंड नियर द रिवर. किंवा आम्ही नदीच्या जवळ एक डम्पिंग ग्राउंड आहे, त्या ठिकाणी सगळा कचरा नेऊन टाकतो आहे. द रेन्स देन वॉश इट. पाऊस आल्यानंतर सगळा कचरा धुवून जातो मिसेस पटेल. और द वाइंड्स ब्लो इट अवे. किंवा काय झालं असेल, वारा व्हायला असेल रात्रीतून आणि त्याच्यामुळे हा कचरा इथे येऊन पडले असेल. आम्ही हा काही कचरा इथे तिथे फेकलेला नाही. मेअर देन हाऊ डिड इट कम बॅक इन टू द टाउन ओव्हरनाईट. त्यानंतर मग रात्रीतून अचानक कचरा अख्ख्या गावामध्ये पसरला तरी कसा. बस ड्रायव्हर दॅट इज द प्रॉब्लेम. नो बडी नोज हाऊ इट गोट हिअर इज द मिस्ट्री. बस ड्रायव्हर म्हणतो तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. इथे कुणालाही माहीत नाही की कचरा अचानकपणे इथे आला कसा. न्यूजपेपर बॉय म्हणतो इट लुक्स लाईक समवन हॅज डन प्रॉस्परसली टू स्पॉईल अवर टाउन. न्यूजपेपरवाला मुलगा म्हणतो मला तर वाटतंय कुणीतरी मुद्दामूनच आपल्या गावाला घाण करण्यासाठी हा कचरा सगळा असा पसरून दिलेला आहे. मिसेस जोशी अँड एंडेंजर अवर चिल्ड्रन. मिसेस जोशी पुन्हा म्हणतात माझ्या मुलीला पण त्याच्यामुळे लागलं. बघा बघा माझ्या मुलीला लागलं. मिल्कमॅन म्हणतो अँड हिंडर अवर डेली वर्क्स. आणि त्याच्यामुळे आमची दिवसभराची कामंसुद्धा रखडली आहेत. मेअर वी विल नॉट टॉलरेट धिस. आपण हे असं दुर्लक्ष करू शकत नाही. आय मस्ट लुक इन टू धिस. मला काहीतरी केलंच पाहिजे. आय विल नॉट स्पेअर एनीवन हू हॅज डन धिस. ज्याने कुणी हे केलं असेल त्याला मी सोडणार नाही. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस. कुणी केला आहे हा घाणेरडा कचरा. कोण जबाबदार आहे त्याला. एंटर ॲनिमल्स हू हॅव बीन हायडिंग. तेवढ्यात त्या ठिकाणी लपून बसलेले सगळे ॲनिमल्स एक एक करून बाहेर येतात. डिअर, रॅबिट, बर्ड, स्क्विरल, पियर एक्सेट्रा. ईच वन कम्स आउट फ्रॉम इट्स कव्हर टर्न बाय टर्न सेम. सगळेजण आतमधून लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येतात आणि ॲनिमल्स म्हणायला लागतात वी आर रिस्पॉन्सिबल. आम्ही आहोत रिस्पॉन्सिबल. वी हॅव ब्रॉट इन ऑल द लिटर. आम्ही आणला आहे हा सगळा कचरा. वी हॅव स्प्रेड द गार्बेज ऑल ओव्हर द टाइम. अख्ख्या शहरामध्ये कचरा ही सगळी घाण आम्हीच केलेली आहे. आम्ही याला जबाबदार आहोत. डिअर म्हणतो येस वी कन्फेस वी डिड इट. डिअर म्हणतो हो आम्ही मान्य करतो की हा सगळा कचरा आम्हीच केलेला आहे. मेयर म्हणतो काय. यू हाऊ डेअर यू. तुम्ही केला आहे हा कचरा. तुमची हिंमत कशी झाली इथे घाण करण्याची. मिसेस जोशी म्हणतात व्हॉट राईट डू यू हॅव टू स्पॉईल अवर टाउन अँड मेक इट अनसेफ टू रिमूव्ह अराउंड. त्यावर मिसेस जोशी म्हणतात की तुम्हाला काय अधिकार आहे असं शहर घाण करण्याचा. तुम्हाला कुणी अधिकार दिला आमच्या इथे येण्याचा आणि हे पूर्ण शहर घाणेरडं करण्याचा. त्यावर बियर म्हणतो कम फॉरवर्ड वी हॅव ओनली ब्रॉट बॅक टू यू व्हॉट यू बिलॉंग टू. ते म्हणतात अहो तुम्ही चिडताय कशाला. आम्ही काही तुमचा कचरा तुम्ही इथे घाण नाही केलेली. आम्ही तर फक्त काय केलं जे तुम्ही आम्हाला दिलं तेच आम्ही परत तुम्हाला आणून दिलं. टेल मी व्हॉट राईट डू यू हॅव टू डम्प ऑल दिस इन द फॉरेस्ट. द फॉरेस्ट इज अवर ड्वेलिंग प्लेस. तुम्हाला काय अधिकार होता हा सगळा कचरा तुम्ही जंगलामध्ये आणून टाकला. जंगलं ही आमची राहण्याची ठिकाणं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी उचलला कचरा आणला जंगलात टाकला. आता आम्ही कुठं राहायचं. म्हणून आम्ही काय ठरवलं हा सगळा कचरा घ्यायचा आणि तुम्हाला परत आणून द्यायचा. बर्ड्स अवर ट्रीज आर डाईंग. आमची सगळी झाडं मरून गेली जंगलातली. अँड व्हॅनिशिंग बिकॉज ऑफ यू. तुम्ही सगळी झाडं तोडून टाकली. व्हेअर कॅन वी रोस्ट और बिल्ड अवर नेस्ट. आता आम्ही घरटी कुठे बांधायची. स्क्विरल म्हणती व्हेअर कॅन वी लिव्ह. आता मी कुठे राहायचं. रॅबिट म्हणतो यू आर वरीड अबाउट मधू. तुम्हाला तुमच्या ह्या छोट्या मधूला लागलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटली. बिकॉज ऑफ शार्प ब्रोकन ग्रास. तिला काचीच्या तुकड्यामुळे लागलं. ती रडायला लागली. रक्त व्हायला तुम्हाला खूप काळजी वाटली. डोंट अवर यंग वन्स गेट इंज्युअर्ड टू. आमच्या छोट्या बाळांना लागत नसेल का. आमची पिल्ले इकडं तिकडं फिरत असताना त्यांना काही होत नसेल का. डिअर येस अँड वी हॅव टू नो डॉक्टर टू ड्रेस देअर वाउंड्स. अवर यंग वन्स सिम्पली डाय. आणि आमच्याकडे तुमच्यासारखा डॉक्टर नसतो. आमची बिचारी छोटी छोटी पिल्लं तशीच मरून जातात. निधी आणि मधूना ऐकून ते खूप वाईट वाटत म्हणतात ओ नो किती वाईट. टॉर्टाईज म्हणतो ऑल द फिशेस इन द रिव्हर्स अँड लेक्स डाय. सगळे रिव्हर्समधले सगळे फिश सगळे लेक्समधले सगळे फिश मरून गेलेत बिकॉज ऑफ डम्प वॉटर इन द वॉटर. तुम्ही हे जे घाणेरडं पाणी आहे ते कारखान्याचं पाणी विहिरीमध्ये सोडलं नद्यांमध्ये सोडलं आणि सगळे फिश मरून गेले. हाऊ इज सफर बिकॉज ऑफ केमिकल्स अँड पॉयझन्स. तुम्हाला कुणी अधिकार दिला आहे केमिकल्स आणि पॉयझनचं पाणी आमच्यापर्यंत आणण्याचा. बिअर अँड सो मेनी ॲनिमल्स हू ड्रिंक द पोल्युटेड वॉटर फॉल इन अँड डाय. बऱ्याच ॲनिमल्सनी हे पाणी पिलं आणि ते ॲनिमल्ससुद्धा मरायला लागलेले आहेत. डॉक्टर सावंत येस इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू. डॉक्टर सावंत म्हणतात हो हे प्राणी जे सांगतात ते खरं आहे.
या सगळ्या गोष्टीला आपणच जबाबदार आहोत. पिकअप म्हणतो सो वी कॉल्ड अ मीटिंग, म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मीटिंग भरवली अँड डिसाईड आणि ठरवलं टू रिटर्न ऑल युअर डेंजरस स्टफ बॅक टू यू. आणि तुम्ही जो हा कचरा आम्हाला दिला हा तुम्हाला परत देण्याचं ठरवलं. वी डोंट नीड इट, आम्हाला ह्या कचऱ्याची गरज नाही. डिअर एनिवे वी वर नॉट ॲज क्रुएल ॲज यू, पण लक्षात ठेवा आम्ही तुमच्या इतके वाईट नाही आहोत, तुमच्या इतके दृष्ट नाही. वी हॅव ओनली रिटर्न द गार्बेज, आम्ही फक्त तुम्हाला कचरा परत दिला. वी हॅव नॉट पोर्ड केमिकल्स अँड पॉयझन्स ऑन टू युअर सेटलमेंट. लक्षात ठेवा आम्ही तुमच्यासारखं तुमच्या पाण्यामध्ये पॉयझन नाही टाकलं, केमिकल नाही टाकलं. मेयर आय सी युअर ॲनिमल्स अँड बर्ड टू हॅव अ पॉईंट, यू आर राईट. मेयर म्हणतो हो, हे ॲनिमल्स आणि बर्ड्स जे काही बोलतात ते त्याच्यामध्ये पॉईंट आहे, ते खरं बोलतात ते. मिस्टर देसाई यू हॅव ओपन अवर आईज, तुम्ही आमचे डोळे उघडले. वी डू नॉट हॅव डम्प रबिश इन टू द फॉरेस्ट, रिव्हर्स अँड लेक्स. आता इथून पुढे आम्ही घाणेरडं पाणी, घाणेरडा कचरा जंगलात, नद्यांमध्ये आणि समुद्रामध्ये टाकणार नाही, तलावांमध्ये फेकणार नाही. मिसेस पटेल व्हेअर वी कॅन डिस्पोज इट, मग आपण कुठे नेऊन टाकायचा हा कचरा? मेयर म्हणतो इफ यू ऑल ॲग्री टू सॉर्ट आउट द लेटर आय विल अरेंज फॉर इट टू बी कलेक्टेड सेपरेटली, देन सम ऑफ इट गो टू प्रोसेसिंग अँड सम फॉर रिसायकलिंग. मिस्टर मेयर म्हणतात की तुमची जर सगळ्यांची परमिशन असेल तर तुम्ही हा सगळ्यांनी कचरा वेगवेगळा एकत्र टाकण्यापेक्षा वेगवेगळा सेपरेट करा. त्याच्यातला काही कचरा आपण प्रोसेसिंग करण्यासाठी पाठवू, त्याच्यापासून खत तयार करू आणि काही कचरा रिसायकलिंग करू. मिस्टर जोशी म्हणतात गुड आयडिया. मिसेस जोशी म्हणतात वाव छानच आयडिया आहे. लेट्स डू दॅट, चला आत्ताच सुरुवात करूया. मेयर लेटस से अवर मदर अर्थ फ्रॉम फर्दर हार्म, चला आपल्या या पृथ्वीचं रक्षण करूया. थँक्यू डिअर ॲनिमल्स, त्या सगळ्यात ॲनिमल्सला थँक्यू म्हणतात की तुम्ही आम्हाला एक चांगला लेसन आज शिकवला, स्वच्छता राखली पाहिजे. वी अश्युअर यू, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. वी विल नॉट पोल्यूट ऑर स्पॉईल युअर होम्स, आम्ही आता तुमची घरं, ही जमीन, ही पृथ्वी माता घाणेरडी करणार नाही, पोल्युशन करणार नाही. आय शॅल इव्हन वॉर्न दोज हू गो टू देअर फॉर पिकनिक्स, आणि जी लोकं पिकनिकला जाऊन घाणेरडेपणा करतात, तिथं कचरा फेकून आणतात, त्यांना देखील आम्ही वॉर्न करू. सम ॲनिमल्स, त्याच्यातले काही ॲनिमल्स म्हणतात थँक्यू मिस्टर मेयर, थँक्यू, खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही आमचं ऐकलं. मेयर म्हणतात सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प, स्वतःची सुरक्षा हेल्प हीच खरी बेस्ट हेल्प आहे. लेट्स क्लिअर धिस अप, चला आपण सगळ्यांनी मिळून हा रस्ता काय करूया आता स्वच्छ करूया. आणि सगळेजण मिळून काय करतात, तो कचरा उचलायला लागतात. अशा प्रकारे या लेसनमधून ॲनिमल्सनी काय केलेलं आहे, सर्व मानवजातीला स्वच्छता राखली पाहिजे आणि सगळ्या प्राणीमात्रांवर दया करून त्यांचं देखील आपण संरक्षण केलं पाहिजे, ही शिकवण प्राण्यांनी माणसांना दिली. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस लेसन व्हेरी वेल अँड एन्जॉय इट ऑल्सो. रीड द लेसन ॲट युअर होम अँड do study hard for your exam. Okay, thank you.